मराठी, ते धडक ते धडक. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी. ग्राहकांनो, आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही. साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. नमस्ते, मी डॉक्टर विक्रम बांधल, प्रांताधिकारी खानापूर, विटा. आज एका महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमासंदर्भात आपल्याला माहिती देत आहे. छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 जी अंमलबजावणी करण्याबाबत शिवजयंतीला माननीय महसूल मंत्री यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार एक GR काढलेला आहे. त्यानुसार आपण प्रत्येक सर्कलमध्ये मार्च, एप्रिल आणि मे अशा 3 महिन्यामध्ये महाराजस्व अभियान समाधान शिबिर घेणार आहोत. तर आपल्याकडे खानापूर तालुक्यामध्ये एकूण 6 सर्कल आहेत. तर त्याचं आम्ही शेड्यूल केलेलं आहे. 7 मार्च 2026 रोजी लेंगरे येथे आपण हा कार्यक्रम घेणार आहोत. 14 मार्च 2026 रोजी भाळवणी येथे महाराजस्व अभियान समाधान शिबिर घेणार आहोत. 10 एप्रिल 2026 रोजी करंजे येथे समाधान शिबिर घेणार आहोत. आणि 17 एप्रिल 2026 रोजी नागेवाडी येथे महाराजस्व अभियान समाधान शिबिर घेणार आहोत. मे महिन्यामध्ये 8 मे 2026 रोजी खानापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिर घेणार आहोत. आणि 15 मे रोजी विटा येथे घेणार आहोत. तर ह्या शिबिरामध्ये हेतू असा आहे की महसूल विभाग असो, ग्रामविकास विभाग असो, बाकीचे आरोग्य विभाग, शिक्षण विभाग किंवा भूमी अभिलेख कार्यालय असो, ह्या ज्या विविध विभागांच्या योजना आहेत ह्यांचे लाभ लोकांना जागेवर मिळावेत, शिबिराच्या ठिकाणी मिळावेत आणि जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या ज्या नवीन GR आलेले आहेत त्यानुसार ज्या गोष्टी सॉल्व होण्यासारख्या आहेत, जे त्यांना लाभ होण्यासारखे आहेत, हे लाभ त्यांना शिबिराच्या ठिकाणी जागेवर मिळावेत असा या शिबिराचा हेतू आहे. तर ह्यामध्ये आम्ही सर्व विभागाची मीटिंग घेतलेली आहे. लोकप्रतिनिधींना आम्ही त्यामध्ये सामील करून घेतलेलं आहे. माननीय आमदार साहेबांनाही त्याबाबत माहिती दिलेली आहे. जिल्हा परिषद सदस्य असोत किंवा पंचायत समितीचे सदस्य आहोत त्यांनाही पत्र दिलं आहे. सर्व त्या सर्कलमधल्या आता पहिलं शिबिर आपलं लेंगरे येथे होणार आहे. तर तेथील जे सरपंच असतील, जे ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांनाही याबाबत माहिती दिलेली आहे, पत्र दिलेलं आहे. जास्तीत जास्त लोकांचा सहभाग व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांना या शिबिराचा लाभ व्हावा असा शासनाचा हेतू आहे. ह्यामध्ये आम्ही महसूलच्या ज्या 15 योजना आहेत त्या 15 योजनांचे लाभ देणार आहोत. त्यामध्ये सामाजिक सहाय्य योजना जसे संजय गांधी किंवा श्रावणबाळ योजना असो ह्याचे लाभ देणार आहोत. रेशन कार्डचे जे त्रुटी असतील किंवा नवीन रेशन कार्ड किंवा ऑनलाईन रेशन कार्ड करणे, आभा कार्ड त्याची माहिती आणि त्याचा लाभ देणार आहोत. तसेच जे सातबाऱ्यामध्ये ज्या नवीन सातबाऱ्या देणे किंवा फेरफार नोंदी प्रमाणित करणे याबाबतचे लाभ देणार आहोत. तुकडेबंदी अधिनियमाबाबत नवीन जो GR आलेला आहे ज्यामध्ये 200 मीटर जिथे बिनशेती वापर अनुज्ञा आहे तर त्या क्षेत्रामध्ये जे जुने तुकड्याच्या नोंदी झाल्या ज्या रद्द झालेल्या आहेत त्या नोंदी नव्याने घेऊन त्या मंजूर करणे किंवा आता नवीन जी योजना आलेली आहे की जिथे 85 सेक्शनखाली सामायिक हिस्सेदार आहेत 85 सेक्शनखाली त्यांचं वाटप करून देणे तहसील कार्यालयामार्फत किंवा आता भूमी अभिलेखच्या काही योजना आलेल्या आहेत. उदाहरणार्थ जिथे पोटिशनची मोजणी झालेली नाही परंतु 85 सेक्शनखाली किंवा रजिस्टरकडे वाटप झालेलं आहे, सातबारे वेगळे झालेले आहेत, असे केवळ 200 रुपये मोजणी फी भरून ह्या आपण पोटिशनची मोजणी करून देणार आहोत. त्याचे अर्ज तिथे जागा भरून घेणार आहोत. मोजणीचे नवीन अर्ज आपण जागेवर भरून घेऊन तिथे देणार आहोत किंवा जिथे जुन्या भूमी अभिलेखाच्या जुन्या नोंदी बाकी आहेत तिथे आपण नव्याने अर्ज भरून तिथे त्या नोंदी करून घेणार आहोत. अशा वेगवेगळ्या योजना करून घेणार आहोत. बचत गटांना कर्जाचं वाटप, बचत गटांना लखपती देवी प्रमाणपत्राचे वाटप, बचत गटांचे स्टॉल लावणे असे विविध लाभ आपण तिथे देणार आहोत. जातीय दाखले देणार आहोत. ज्यांचे जातीय दाखले राहिलेले आहेत त्यांनी तात्काळ आपली कागदपत्र प्रांत कार्यालयात जमा करा किंवा ऑनलाईन सेतूमार्फत जमा करावेत. त्याची माहिती तलाट्यांना द्यावी. आपण जातीय दाखले वाटप करणार आहोत. आरोग्य विभागामार्फत गोल्डन कार्डचे कॅम्प घेणार आहोत. हिमोग्लोबिनची तपासणीचा कॅम्प घेणार आहोत. दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करणार आहोत.
कृषी विभागाच्या विविध योजना जसं PM किसान ॲग्रीस्टॅग, निर्यातक्षम लाभार्थी प्रमाणपत्र यासाठी कॅम्प घेणार आहोत तिथे. महिला व बालकल्याणच्या मातृवंदना योजना, लेक लाडकी योजना, पोषण आहार किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना जे आपले लाभ मिळतात, तर बऱ्याच लाडक्या बहिणींचे लाभ काही कारणांमुळे काही त्रुटींमुळे सध्या बंद झाले असतील, तर अशांना त्या स्टॉलवर आपल्या जे काही त्रुटी असतील त्या पूर्तता करून देण्याची आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी स्टॉल लावणार आहोत. एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर नवीन जे GR आलेले आहेत त्यावर सगळ्या विभागाचे HOD आपली माहिती देणार आहेत. अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना शिबिराच्या ठिकाणी जागेवर लाभ मिळावा असं आमचं नियोजन आहे. तरी या ह्याच्या वतीने या बाईटच्या मार्फत मी सगळ्यांना आवाहन करतो की जे शेड्यूल दिलेलं आहे त्या सर्कलमधील जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. आमचे तलाठी, ग्रामसेवक, मंडलाधिकारी किंवा तहसीलचे अधिकारी, प्रांत कार्यालय, BDO ऑफिस, सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. आपल्याला जे लाभ पाहिजे त्यासाठी अर्ज करावा, जेणेकरून या शिबिरात आपल्याला ते लाभ देता येतील. धन्यवाद. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय, तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक